मैदानात पोहोचलेले आहेत. रंजन आणि राज. गोलंदाज मनमीत आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजीसाठी पॉवर प्ले पहिला षटक घेऊन येतो आहे. पाहूया. चांगला हलका फुलका चेंडू साकारला जातो आहे आणि स्टेट ड्राईव्ह मिड ऑफ कडे चेंडू येतो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. तर नक्कीच सुरेख अशी गोलंदाजीला प्रत्युत्तर मात्र खातं उघडलं जातं आहे तनाशी संघाकडून. तर पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा घेऊन येतो आहे गोलंदाज. नक्कीच चकवा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला विनंती असेल जास्त चर्चा करू नका. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हिसरू गोलंदाजीचा नजराणा घेऊन येत असताना गोलंदाजांची कामगिरी मात्र आज अलौकिक पाहायला मिळाली या मैदानावर. पंचक्रोशीच्या माध्यमातून तनाशी ग्रामपंचायत अंतर्गत संघ आपल्याला खेळायला भेटले. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तयारीत आहे आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव एक नो बॉल फ्री हिटचा नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पाहूया संधी येते आहे फलंदाजासाठी. काय कामगिरी असेल, गोलंदाज काय कमबॅक करून देईल का? पाहूया. पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला मात्र चूक पडली महागात. विकेटचं पतन. कमॉन डीजे वाजव. नक्कीच फ्री हिट चेंडू रनआउटची विकेट खूप कमी वेळा पाहायला मिळते आहे. तो नजराणा सांगितलं ना, कमीची काय असते ते परिपूर्ण केले जात आहे पांडवाज 11 प्रीमियर लीग मध्ये. असं देखील चित्र पाहायला मिळालं या ठिकाणी. म्हणजेच आपलं लक्ष किती खेळामध्ये असते हे मात्र ठेवणे गरजेचं आहे. निर्णयाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या खेळाकडे लक्ष असलं तर खूपच चांगला फायदा होतो. परंतु यावेळेला मात्र मनमीत याने खूप सुरेख चेंडू हाताळला. यष्टीरक्षकाने मात्र सुरेख कामगिरी दाखवली आणि एक चांगला फलंदाज डकआउटला रंजनच्या रूपाने पाहायला मिळतोय. यावेळेला यॉर्करचा खेळला जातोय. चेंडू लॉंग ऑफ कडे येतोय. क्षेत्ररक्षित केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते आहे. बाबू यांच्याकडून आपल्याला क्षेत्ररक्षित करताना पाहायला मिळतो आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी मनमीत आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा षटक हाताळताना सुरेख गोलंदाजीचा नजराणा. 5 चेंडू झालेले आहे. तर आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू आपल्याला घेऊन येत असताना पाहायला मिळतो. शफल करून राहिलेला आहे. पॅडवर येतो आहे. थोडासा बचावल्याचं पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर स्थिरवलेली पाहायला मिळते आहे. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पॉवर प्ले संपलेला. घेऊया आनंद डीजे मास्टरचा.
चेंडू लाईन मात्र पाहायला मिळते आहे, परंतु इनसाइड एज आले मिड विकेटकडे चेंडू येतोय. रनिंग द बेटवीनचा चांगला नजारा दाखवला जातो आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या 7 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा हा चांगला एक सुंदरसा हलका फुलका फटका, परंतु रनिंग द बिटवीनचा चांगला नजारा दाखवला गेला. हेच कौशल्य घडवावं लागेल आणि कौशल्यपूर्ण कामगिरी मात्र करावी लागेल दोन्ही संघाला जर विजय संपादित करायचा असेल, कारण पुढे चालून आपल्याला क्वालिफायरमध्ये जायचं आहे. यावेळेला सुंदरसा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला जात असताना गोलंदाज आपल्याला मिलिंद पाहायला मिळतो आहे. मागच्या सामन्यामध्ये षटक काय जबरदस्त हाताळलं होतं, यावेळेला देखील त्याच पद्धतीची कामगिरी साकारण्यासाठी सज्ज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. लेंथ लाईनचा वापर करून सुरेख गोलंदाजीचा, परंतु प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. तनाशी संघाला यावेळेला मात्र यॉर्करचा चेंडू टोला दिला जातो आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक धाव कॉल मात्र घेतलाय, चुकीचा कॉल. दोन्ही वेळेला कॉल चुकला. विकेटचं पतन. कमॉन डीजे वाज. सुंदर क्षेत्ररक्षण आणि उत्तम असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. रनआउट मात्र कम्युनिकेशन गॅप आपल्याला इकडे खूपच पाहायला मिळते आहे तनाशी संघाकडून, कारण कम्युनिकेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही एकमेकांशी चांगल्या संवादात राहतील तर तुम्हाला चांगली धावसंख्या बोर्डावर लावता येईल. मागचा सामना बघितला आपण, 32 धावांचं अवघं उद्दिष्ट होतं, ते सुद्धा सेसम संघाला पेलवलं नाही आणि नक्कीच पिछाटीवर जावं लागलं. दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. तर धावसंख्या हळूहळू करताना वाढताना 9 धावांवर पोचलेली पाहायला मिळते आहे. दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहेत. चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू झालेले पाहायला मिळत आहेत. मिलिंद यांची सुरेख गोलंदाजी आहे, परंतु मध्ये मध्ये देणारे वाईट चेंडू मात्र आपल्याला अवांतर टाइम घेत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला जागा बनवली जाते मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडूवर धावत येतो, पकडतो आणि एका धावेवर थांबवतो आहे. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा नजराणा देखील यावेळेला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरी आणि प्रत्येक चेंडू आगळं वेगळं रूप आपल्याला पाठवतोय, दाखवतो आहे. फलंदाजांचं कौशल्य मात्र लावावं लागेल, घाम गाळावं लागेल, मेहनत, संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल, कारण तर संघर्षच आणतो जीवनामध्ये यशस्वीता. तर पाहूया यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा पुन्हा एकदा आणि धावसंख्या परावर्तित केली जाते आहे. धावसंख्या 11 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 1-1-11 ऑन द बोर्ड. नक्कीच सुंदर गोलंदाजी आहेत, परंतु अजूनपर्यंत 3 वाईट टाकलेले आहेत या षटकामध्ये. तर नक्कीच 9 चेंडूंचा हे षटक होते. असे षटकं आपली वाढत जात आहेत, त्यामुळे वेळेचं भान ठेवणे गरजेचं आहे. सुंदरचा चेंडू मिसफिट केला यष्टीरक्षकाने, स्ट्राईकला रोटेड. नक्कीच एक धाव टिपली जाते आहे. तर धावसंख्या 1 धावसंख्या 1 to 12 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच खूपच सुरेख सुरेख कामगिरीचा नजराण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. एका बाजूला गोलंदाजीचा नजराणा, एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी, परंतु बिग हिट शॉट मात्र येत नाहीये, फळी बसत नाहीये चेंडूवर आणि तो नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये यावेळेला देखील. तर एकेरीने आगेकूच केली जात असताना पाहायला मिळतं आहे. प्रत्येक चेंडू मात्र नक्कीच एकेरी धावच घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 1 ने आली वाढ. 13, 2 षटकांची समाप्ती. सुंदर सुंदर रणनीती गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिरिक्त धावा जातात तरी सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवताय, म्हणजे सुरेख गोलंदाजी आहेच आहे, हे मात्र पाहायला मिळते आहे. परंतु कमबॅक करावं लागेल. विस्तारित जे षटक होते त्याला मात्र कंट्रोल सिस्टमने घ्यावं लागेल. लेंथ लाईन तुम्हाला बरोबर पकडून त्या लेंथ लाईनवर गोलंदाजी साकारावी लागेल, तर कार्यसिद्धी आपल्याला मिळणार आहे. परंतु पाहूया होतंय काय, घडतंय काय आहे. संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळत आहे.
गोलंदाज सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो यावेळेला. सिद्धांत यांची गोलंदाजी 18 नंबरची जर्सी. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. पार्थ ऑन स्ट्राईक. पाहूया पार्थच्या फळीतून का फटका उंच टोला. वाव 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 वाजाव. आहे 19 धावा. 19 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 1919 ऑन द बोर्ड. सुपर शॉट पाहायला मिळतो आहे. आक्रमकता नक्कीच पार्थवर आशा पुन्हा एकदा लागल्यात. तनाशी संघाच्या पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय काय यावेळेला मात्र टोला स्ट्रेट ड्राईव्हला घेऊन येतो आहे. झेल टिपला जातो आहे. विकेटचा पतन. कम ऑन डीजे वाज. सुंदर एक फटका दाखवला. पुढच्या क्षणाला मात्र पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता. काय सुंदरसा झेल टिपला जातो आहे. लॉंग ऑफला नक्कीच दाखवून दिला स्पिरिट ऑफ द टीम. नक्कीच भिमरेपाडा मात्र कमालीच्या गोलंदाजीचा नजराणा आणि त्याला सुंदरसं साजेस क्षेत्ररक्षणाचा ते साथ मिळते आहे ते पाहायला मिळते आहे आपल्याला. या वेळेला मात्र नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या 19 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. चला काय काय कामगिरी होती आहे. प्रेक्षक गण मात्र प्रत्येक चेंडू निहारतायत. सर्वेश याने जर षटकार मारला तर 500 रुपये आहे. परंतु या वेळेला झेल सुटतो आहे. जीवदान मिळतो आहे. तर श्रवण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. एक षटकार सर्वेश मारून दाखवायचा आहे. 500 रुपये घेऊन जायचं आहे. नक्कीच सर्वेश एक चमत्कारिक गोलंदाज फलंदाज. सकाळी मात्र त्याने केली होती कामगिरी जबरदस्त गोलंदाजीची. यावेळेला मात्र त्यासाठी एक चांगली धावसंख्या गाठणं गरजेची आहे. 4 षटकांचा सामना लागू आहे. चला गोलंदाज येतो आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. तर फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे ऋषिकेश. पाहूया ऋषिकेश यांच्या फळीतून काय धावसंख्या पाहायला मिळते आहे का. चांगला टोला दिला जातो आहे. उंचीवाला टोला आहे आणि नक्कीच नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करतो. चेंडू गेला चौकार. कमांडी कराच्या मदतीने धावसंख्या 24 वर पोहोचलेली. धावसंख्या 24. धरणेधर चौधरी यांच्याकडून 2 षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज. या वेळेला मात्र चेंडू नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल. एक धाव पूर्ण होते. दुसरी पण भेटेल. तिसरी पण घेऊ शकतात. नक्कीच सर्वेश मात्र नक्कीच चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा दाखवतो आहे. हीच खरी खेळी आहे. रणनीती असली पाहिजे. कितीपर्यंत उद्दिष्ट गाठायचं आहे. कुठल्या मजल्यावर जाऊन थांबायचं आहे हे जर आपल्याकडे आपण ठरवलं तर त्यापर्यंत आपण पोहोचू शकतात. कारण तर कामगिरी तशी केली जाणार आहे. तर ती कामगिरी मात्र करावी लागेल. निर्धारित करावं लागेल. टार्गेट सेट करावं लागेल की आपल्याला हे मजल गाठायचं आहे. दरम्यान धावसंख्या 3 ने वाढते आहे. धावसंख्या 27 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. सर्वेश यावेळेला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. षटकार आला तर श्रवण यांच्याकडून बक्षीस लागू आहे. हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडला. सुंदर चेंडू होता.
नक्कीच परंतु खेळता काल नाही सोडून दिला आणि निर्धाव चेंडूने सांगत आहोत ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला 27 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 32 पर्यंत घाम गाळावा लागला विजय घेण्यासाठी, परंतु अपयश मिळालं होतं. अजून या षटकामध्ये कुठपर्यंत मजल जाईल तर सामन्यातला रोमांच पाहायला मिळेल हे देखील घडणार आहे, पाहायला मिळणार आहे. घेऊया डीजे वाला छोटासा ब्रेक. हॅट्रिक घेतल्यावर साहिल कडू यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. हितेश गोलंदाज, साहिल कडू त्यांचे मित्र, हॅट्रिक साठी 200 रुपये प्राइज लागलेला आहे. चला गोलंदाज सज्ज व्हा. धावसंख्या 29. यावेळेला मात्र डॉट. नक्कीच निर्धाव चेंडू येतो आहे. धावसंख्या 29 वर स्थिरावली. अजून कुठपर्यंत पोहोचतील नक्कीच आपल्याला मात्र टीम साठी खेळायचं आहे, पारितोषिकासाठी नाही. एकेरी दुहेरी सुद्धा खूप मोठी कामगिरी करून जाते आहे. टोला दिला जातोय, सुपर हिट शॉट येतोय, आउट ऑफ द पार येतोय. नक्कीच चांगला स्कोर झालेला आहे. खूपच चांगली कामगिरी मात्र केली जात असताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र टोलावरती जातो आहे, कॅच टिपला जातोय, गडी बाद होत आहे. वाजव डीजे. आहेत धावसंख्या 35 झालेली आहे. एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता. एक चांगली धावसंख्या मात्र नक्कीच तनाशी संघ आता गाठली गेलेली आहे. पाहूया यावेळेला खेळला जातोय मिड विकेट शॉट कडे. एकेरी धाव घेतली जाते आहे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 36 झालेली पाहायला मिळते. 36 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं तनाशी संघाने मात्र, कारण एक चांगली धावसंख्या गरजेची होती, ती मात्र साध्य होत असताना शेवटचा चेंडू पाहूया इनिंग मधला सर्वेश काय करतो आहे. यावेळेला मात्र वाईट येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. धावसंख्या 37. नक्कीच आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या बोर्डावर सरासरी 4च्या षटकाच्या हिशोबाने जर विचार केला, चांगल्या पद्धतीने कामगिरी तनाशी संघाकडून झालेली आहे. नक्कीच कदाचित अतिरिक्त वाईटच्या त्या धावा आल्या त्या कुठे ना कुठेतरी महाग भीमरेवाडा संघाला पडतायत की काय असं म्हणावं लागेल. नक्कीच शेवटचा चेंडू मात्र निर्धाव येतो आहे का विकेट येते आहे
याचं विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 37, 38 धावा, विजयी लक्ष लागलं गेलेलं आहे भिमरेपाडा संघासाठी 4 षटकामध्ये. कम ऑन डीजे वाजून घे. SM वर्सेस पांडवास 11A. पांडवास ए संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पांडवास 11A संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी संजय 11 CSM संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. चला सामन्याला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू चटोला याचा टिपला जातो आहे. बहुत ही बढ़िया.
हॅलो. हॅलो. दुसरा चेंडू पहिलाच विकेट गेलेला आहे. बघूया आता दुसरा चेंडू हुकलेला आहे. डॉट बॉल. उत्कृष्ट असे गोलंदाजी करावी तर अशी पहिल्याच चेंडूत विकेट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू कसा टाकतायत आपण बघूया आता. हितेश यांनी जर षटकार मारलाय तर त्यांना प्रत्येक षटकारावर 100 रुपये आहेत साहिल यांच्याकडून. तर त्यांनी हे षटकार जरा मनावर घ्यायचेत. तुम्ही जर षटकार मारले तर तुमचंच कौशल्य येथे दिसणार आहे. तुम्ही कौशल्य दाखवा, षटकार मारा, 100 रुपये प्राइज घ्या. पार्थ यांनी जर विकेट घेतली तर 200 रुपयाचा पारितोषिक इथे लागलेला आहे. चोरटी धाव घेण्यात माहिर असे खेळाडू बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. हितेश बघूया काय करतायत आता. एक षटकार येऊ दे जोरात. अंपायर कडे अपील. पंचांचा निर्णय डॉट बॉल. बघूया हितेश, तुम्ही एक षटकाराचा मान घ्या आणि 100 रुपयाचं पारितोषिकही घ्या. पार्थ यांनी जर विकेट घेतली तर त्याला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बघूया सुंदर अशी गोलंदाजी त्यांची. सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. बॉल त्यांच्या पुढे, ते बॉलच्या मागे, पण अर्थात उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. 2 धाव. षटक समाप्त झालेलं आहे आणि 3 धावा. 4 धावा. नियम व अटी सर्व खेळाडूंना लागू आहेत. त्यांनी कृपया करून पालन करावे. पालन होत आहे. पहिलं षटक समाप्त. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. भले त्यांनी विकेट घेतला नसेल पण त्यांनी जास्तही रन दिलेले नाही आहेत. फक्त 4 धावा त्यांनी पहिल्या षटकात दिलेल्या आहेत. असे पार्थ उत्कृष्ट असे गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येत आहेत. दुसरं शतक आपलं वैयक्तिक, दुसरं संघासाठी पण दुसरं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं असं ओमकार. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. उत्कृष्ट असा चेंडू पण असा टोलावलाय लेगला आणि हा चौकार 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 डीजे. धन्यवाद डीजे. उत्कृष्ट असा टोला चौकार.
सिद्धांत यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी पण हुकलेले आहेत. दुसऱ्या चेंडूवर यू मिस आय हिट अशी प्रक्रिया आता घडणार होती, पण थोडक्यासाठी वाचले. पुढचा त्यांचा तिसरा चेंडू ओमकार यांचा, आणि हा फटका पण बॅटीवर चेंडू बरोबर आला नाही, त्यामुळे एक धाव सिद्धांत यांना मानावी लागेल. हितेश यांच्या खांद्यावर आपल्या संघाचा भार. बघूया षटकार लावतायत काय. उत्कृष्ट असा फटका, तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दुसरी डाव घेणार होते पण मिसअंडरस्टँडिंग दोन्ही बॅट्समन मध्ये. ही डाव चोरता आली असती, पण सिद्धांत यांचं लक्ष नसल्यामुळे दुसरी धाव घेण्यात अयशस्वी. हितेश हेक्विक त्यांनी पहिला रन घेतला होता, पण सिद्धांत यांनी एका धावेवर समाधान मानले. उत्कृष्ट असा चेंडू, बाउन्सर टाइप थोडा, पण त्याचा उपयोग सिद्धांत यांना करता नाही आला. अक्षरशः हा षटकाराचा शॉट होता. थोडे अथक प्रयत्न त्यांनी घेतले असते तर अक्षरशः स्कोर 11. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा फटका, परत चौकाराच्या दिशेने चेंडू चाललाय, पण बघूया. आणि मिसफील्ड, गचाळस क्षेत्ररक्षण. दोन षटकानंतर टीमचा स्कोर आहे 15. उत्कृष्ट असा फटका मारला होता. क्षेत्ररक्षण पण चांगलं घडलं असतं, पण थोडेसे पाय लटपटल्यामुळे बॉल, चेंडू जो आहे तो चौकाराच्या दिशेने गेलाय. काय नाही, होतं कधी कधी. निराश होऊन जाऊ नये. कॅचेस सुटतात, चौकार अडवले जात नाहीत, पण हार मानू नये, ती जिद्द ठेवावी आपण. बारा चेंडू, 24 धावा. उत्कृष्ट असा फटका. 22 ना. सर्वेश 11-22. 11 चेंडू 22 धावा हा स्कोर पाहिजे. एक चेंडूवर 2 धावा असा एव्हरेज. परत असा फटका, बघूया अडवतायत काय. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा चोरण्यात यशस्वी. 10 चेंडू 20 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा, नाहीतर अशी जादू फिरवा, चैन कुली की मेन कुली बोला आणि चौकार किंवा षटकार मारा. आता बघा त्या बॅटीत तरी ताकद येते काय. हितेश यांच्यावर पूर्ण जबाबदारी संघाची. संघाला माहिती आहे की जोपर्यंत हितेश हे स्ट्राईकवर आहेत तोपर्यंत मॅच त्यांच्या हातात आहे, आणि त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून सिद्धांत उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. बघूया
चेंडू परत तेच, यू मिस आय हिट. 9 चेंडू मध्ये 20 धावा पाहिजेत. तुम्ही बघा डॉट बॉल घ्याल तर प्रेशर तुमचं वाढत जाणार आहे, कारण की तुम्हाला एक चेंडूवर 2 धावा ह्या हव्यातच आहेत, तरच तुम्ही सामना जिंकू शकता. उत्कृष्ट असा फटका परत चौकाराच्या दिशेला, पण 2 धावा येत ह्या. मारणार होते वाशीला, पण बॉल गेला काशीला, असं झालंय ते. अक्षरशः हितेश यांनी जोरदार फटका मारला होता खरं तर, पण काय चुकलं, कुठे गणित चुकतायत हितेश आणि सिद्धांत. अक्षरशः प्रेशर त्यांच्या डोक्यावर. 8 चेंडू 18 धावा. बघा प्रेशर तर आहे. सर्वेश यांचे 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शेष. बघूया काय करतायत. उत्कृष्ट असा फटका परत चुकलाय हा फटका. सिद्धांत, आता सिद्धांत यांच्यावर ही जिम्मेदारी आले की त्यांना एक तरी षटकार हा बनवायचा आहे, तरच मॅच तुमच्या हातात आहे. षटकार मारा, मॅच तुमच्या झोळीत. पण तुम्ही जर 2 रन 1 रन याच्यावर जर समाधान मानत असाल तर तुम्हाला हा सामना जिंकण्यास खूप कठीण जाईल. शेवटचा चेंडू सर्वेश यांचा. परत फटका चुकलाय, परत तेच. 16 रन हव्यात. 6 बॉल 16 रन. भिंबरपाडा यांना जर जिंकायचं असेल ना ही मॅच, तर त्यांना 6 चेंडूत 16 डावा. पाणी पाणी. कोण येत आहेत? रंजन. तणाशी जर जिंकली, तणाशी जर हा सामना जिंकली तर धरणीधर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तणाशी संघाने पण मनावर घ्यायचं आहे. 22चा इशारा पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय 22 आहे. तणाशी संघ जर जिंकला तर धरणीधर यांच्याकडून पुन्हा सांगतो मी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. 5 बॉल 15. अगदीच कठीण असं नाहीये आव्हान, पण जर एका साइडून बघायला गेलात तर थोडंफार कठीण आहे. पण जर टायमिंग शॉट असले तर हितेश हे एक अष्टपैलू खेळाडू आहेत.
ते आपल्या टीमसाठी एक षटकार तरी मारूच शकतात. बघूया काय करतायत. आणि हा पुन्हा टोलवलेला आहे. हा झेलबाद होणार होते, पण झेलबाद सुटलाय चेंडू, निसटलाय, सटकलाय, घसरलाय चेंडू तो हातातून. जिथे 3 धावा होत्या तिथे तुम्ही एकच धाव घेतलेली आहे. अशी खेळी खेळाल तर कसे जिंकाल? बाबू आणि हितेश, तुम्ही खरंच मनावर घ्या. सिद्धांत, उत्कृष्ट असा फटका सिद्धांत यांचा, बघितलं, मनावर घेतला आणि षट. डीजे डीजे धन्यवाद डीजे. 3 चेंडू मध्ये 8 धावा पाहिजेत. अक्षरशः रोमांचक असा हा सामना आणलेला आहे. बाबू यांनी खरंच उत्कृष्ट असा षटकार, म्हणजे सिद्धांत यांनी उत्कृष्ट असा फटका मारला आणि त्यांनी स्वतःच्या संघाचं जरा प्रेशर कमी केलेलं आहे. बघूया आता नेक्स्ट चेंडू काय म्हणतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पण अक्षरशः चुकलेला आहे. एक धाव फक्त. 2 चेंडू 7 धावा, एक षटकार किंवा एक चौकार या हॅलो? चेंडू मध्ये हवा आहे. हॅलो, संजय 11 CSM पॅव्हलियनचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाजासाठी इकडनं उतरायचं आहे. या पुढील चेंडू मध्ये हितेशजी तुम्हाला षटकार किंवा चौकार मारायचाच आहे आणि नियम असा म्हणतो की तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 7 धावा. बघा, हितेश यांनी मनावर घ्यायचं आहे. पंच घाई करा. सूर्य असा माथावर आला असता. तहानेनं मी व्याकुळ झालोय, सगळेच व्याकुळ झालेत. घ्या जरा पंच प्लीज. लवकरात लवकर आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. याचा पुढील सामना आहे पांडवाज 11A वर्सेस संजय 11 CSM. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 2 चेंडू 7 धावा. रोमांचक असा. बॅट्समन काय झालं? जरा त्यांच्या साईड स्क्रीन वरून साईड व्हायचंय. 2 चेंडू 7 धावा. रंजन, उत्कृष्ट असा टोला, फटका आणि हा 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 एक रन. एक चेंडू 6 धावा. सिद्धांत, तुम्हाला षटकारच मारायचा आहे. ऋतिक यांच्याकडून तणाशी यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सिद्धांत, तुम्ही फक्त षटकाराचा विचार करा, बाकी कशाचाही विचार करू नका. जर तुम्हाला संघाला पुढे न्यायचंय, विजयाकडे न्यायचंय, तर तुम्हाला षटकार हा आवश्यक आहे. तसेच रंजन, तुम्हालाही जर तुमच्या संघाला विजय द्यायचा आहे तर चेंडू असा उत्कृष्ट टाका की विकेट तरी आली पाहिजे किंवा डॉट तरी गेला पाहिजे. प्रेशर दोघांवरही. षटकार
उतरायचं ओपनर बॅटर्स. आपल्याला वेळ कमी आहे, 6 वाजलेले आहेत. ती वेळ नाही यायला पाहिजे की